ज्ञानेश्वरी वाचन भाग 23. मज हृदय सद्गुरु तेणे तारिलो हा संसार गुरु म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. या उपाधी माझी गुप्त चैतन्यासे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारती. देह जातो, देह येतो, आनंद घेऊन येतो, जाताना दुःख देऊन जातो, परंतु चैतन्य तत्व राहत, आठवणी राहतात. आमचे माऊली 11 दिवसांपूर्वी निवर्तली, पण जशी ही ज्ञानेश्वरी माऊली आहे, ज्ञानेश्वर माऊली आहे, हे आजही आहे 725 वर्षांनंतर देखील, तशीच आमची माऊली सुद्धा राहणार आहे. या निमित्तानं थोडंसं भावनिक किंवा व्यक्तिगत नको, पण सांगण्यासारखं एक आहे की जे वैचारिक आहे. ते असं की देव काही करत नाही, तो काहीच करत नाही, पण तो असतो. आणि या अर्थाची एक पोस्ट पण लिहिली आहे. तर तो असतो, आणि तो कसा असतो? सर्वव्यापी, सर्वसाक्षी. आणि या सगळ्या अडचणींमध्ये त्याचं अनंत अफाट अपार अस्तित्व आहे. हे शब्द मी नेहमी वापरतो. हे आपल्याला दिलासा देऊन जातं. काम करावं लागतं, पुन्हा पुन्हा काम करावं लागतं स्वतःवर, स्वतःच्या मनावर, परंतु ते अस्तित्व आपल्याला आधार देऊन जातं, हे मात्र नक्की. आणि त्यामुळे माऊलीची थोरवी देखील तशीच राहिली. जरी लक्षात आलं की देव काही करत नाही, तरी देखील माऊलीची थोरवी राहिली. कारण अमृतानुभव शंकराचार्य हे त्या टोकापर्यंत जातात, देवाला प्रार्थना करू तो काहीतरी देईल, हे नाही आहे. तो काहीतरी करेल, हे नाही आहे. तुमच्याच कर्माची फळं म्हटलं तर या जन्मातली ठीक आहे, मागच्या जन्माचं कोणी पाहिले, त्यामुळे ते काही ठीक नाही आहे. ते काही एवढं मनापर्यंत जात नाही. असेल ते असेल, पण फक्त चैतन्य रूप अनंत अपार अस्तित्व याची जी जाणीव माऊलीने शंकराचार्याने आपल्याला करून दिली, भगवंताने करून दिली, ते मात्र या सगळ्यावर मलम आहे. हे मात्र नक्की जाणवलं. या सगळ्यावर म्हणजे 92व्या वर्षी मृत्यू झालाय, काही लवकर नाही आहे. त्यामुळे ते दुःख आहे, पण ते सहन करण्याजोगं आहे. पण आधीच की जे आत्ता आपल्याला डिटेलमध्ये जायचं नाही, तर हे सगळं मिळून चा हा अनुभव आत्ता सांगितला. आणि एवढाच सांगतो, जास्त नाही, विषय संपलो. यावदेत निरीक्षेहम योद्धु कामानवस्थितान् कर्मया सह योद्धव्यम अस्मिन् रणसमुद्यमे. अर्जुन विचारतो, योत्स्यमानाव मानानवेक्षेहम ये एते समागता धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धे. दुर्बुद्धीला दुर्बुद्धी म्हणण्यात कचरलेला नाही आहे तो. युद्धे प्रियचिकीर्षवः. तर ही धृतराष्ट्राची मुलं सावध झाली आणि शस्त्र वर्षावाला आज सुरुवात होते. तर ज्याच्या रथावर मारुती आहे अशा अर्जुनाने धनुष्यबाण हाती घेऊन कृष्णाला म्हणाला, हे परवा झाले पण आपल्याला त्याच्या ओव्या वाचायच्यात ना, म्हणून रिपीट करतोय की या रणसंग्रामामध्ये युद्ध करण्याच्या इच्छेने सज्ज होऊन आलेल्या दुर्योधनाकडे योद्ध्यांपैकी मी कोणाशी युद्ध करावे याचे निरीक्षण करीत आहे. तोपर्यंत दोन्ही सैन्यांच्या मध्ये आपण रथ स्थिर करा.
युद्धात, या युद्धात दुर्मती, दुर्बुद्धी अशा दुर्योधनाचे हित साधू असे. हे कोण आहे? दुर्योधनाच्या बाजूला, त्या दुर्बुद्धीच्या बाजूला आहेत तरी कोण? मला बघायचं आहे. हट्ट धरण्याचा अधिकार त्याचा आहे, मैत्री आहे, प्रेम आहे, अधिकार आहे. त्यामुळे त्यांनी हे काय आज्ञा नाही आहे. भगवंताला कसली आज्ञा करतो? इतकं मैत्री आहे, सहजभाव आहे की हे कृष्णा, भगवंता, हे नारायण, हे केशवा, हा रथ घेऊन चल कुठं रथम्स, मला ते बघायचंय. ते मला वाटतं आधी झालंय सेनयोर उभयोर मध्ये. तर तिथे घेऊन चल. ते बळे प्रौढी पुरते, जे महारथी वीर होते, तीही पुनरपि दळाते आवरिले. त्या सैन्यात पराक्रमाने व नावाने थोर गाजलेले जे महारथी वीर होते, त्यांनी आपापलं सैन्य आवरलं. आवरलं म्हणजे गाशा गुंडाळला नाही हो. आवरलं म्हणजे ताब्यात घेतलं एक प्रकारे. आवरतं घेतलं नाही, आवरलं. या एकत्र केलं, या इकडे, इथं उभं राहा, इथं उभं राहा, इथं उभं राहा. मग सरीसे पण उठाविले, दुण वठोनी उचलले, ह्या दंडी क्षोभले लोकत्रय. मग दोन्हीकडील सैन्यांनी सारखीच उठावणी केली. त्यांच्यात लढण्याचा दुप्पट हुरूप आला. युद्धस्य कथा आरंभ, हुरूप आला. नंतर होतंय मग रडारड, पण हुरूप छान येतो सुरुवातीला. बाबा काहीतरी आपल्याला एक शेवट माणसाला कर्तृत्व गाजवायची पण इच्छा असते ना. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या माणसात वेगवेगळ्या प्रकारच्या इच्छा असतात. काहींना शेवटपर्यंत कर्तृत्व गाजवत राहायची इच्छा असते. काही वेळेत रिटायर होण्याच्या मागे असतात. काही निष्काम कर्म करत राहण्याच्या इच्छेमध्ये असतात. त्यातनं काही नाही मिळालं तरी चालेल. तर असे वेगवेगळे. तर हे तो आता वेळेला असणारी स्थिती असते. कालानुसार परिस्थिती बदलते. तसा हा जो हुरूप आहे कर्तृत्व गाजवण्याचा, हा आत्ता आहे. आणि नंतर मग काय होईल माहिती आहे. तर हुरूप दाटून आलेला आहे. याप्रमाणे दोन्हीकडील सैन्य एकमेकांशी भिडली असता ते पाहून तिन्ही लोक भयभीत झाले. हा विषय झालाय, थोडी रिपिटेशन आहे पण ती माऊलीने केली. तसं काय मी करतच असतो सारखी म्हणा, पण मजा आहे त्या. तुम्हाला मजा आली तर शेअर करायला विसरू नका, बाकी काही नाही. तर 166 मध्ये ते असं म्हणतात, ते बाणवरी धनुर्धर वर्षदाती निरंतर, जैसे प्रळयात जलधर निवारका. प्रलय काळामध्ये जसा कुठलाही पाण्याचा साठा अनिवार्य होतो, तसे हे बाणाचे वर्षावता अनिवार्य झालेत. डायरेक्ट उत्तर दिले बघूया. त्या ठिकाणी प्रलयात जसा एकसारखा मुसळधार पाऊस, जलधर मुसळधार पाऊस, बरं का, पाऊस पडतो. जलधर म्हणजे ॲक्च्युली ते ढग आहे, पण ते बरसतात असा अर्थ. त्याप्रमाणे धनुर्धरांनी एकमेकांवर एकसारखा बाणांचा वर्षावा त्या ठिकाणी सुरू केलेला आहे. ते देखलिया अर्जुने संतोष घेऊनी मने, मन संभ्रमे दिठी सेने गाली तसे. ते पाहून अर्जुनाला संतोष वाटला. आता हा पहा, थोड्या वेळात याच्या बघा कसे गळीत गात्र होणार आहेत. आणि आत्ता काय, तो संतुष्ट झालाय. अरे वा, छान छान वातावरण आहे, मस्त फुरफुरत आहेत भाऊ, येत आहेत एकमेकांच्या अंगावर धावून, बाण वर्षावायला लागले. ॲक्च्युली या ठिकाणी बाणांचं वर्षाव म्हणजे हेच असेल, ट्रेलरच असेल तो म्हणा. ॲक्च्युली तर युद्ध सुरू व्हायचं आहे.
तर त्याने लगबगीने तात्काळ सगळ्या सेनेकडे दृष्टी केली, सगळीकडे एकदा नजर टाक, ओव्हरव्ह्यू. तव संग्रामे सज्ज झाले सकळ कौरव देखिले, मग लीला धनुष्य उचलले पंडुकुमारी. आता त्यांनी धनुष्य उचललंय, सगळे कौरव पाहिले. संग्रामात म्हणजे युद्धात सज्ज झालेले सगळे कौरव पाहिले. पाहतो तो त्या युद्धात सर्व कौरव सज्ज झालेले त्याला दिसले, तेव्हा त्याने आपले गांडीव धनुष्य हळूच उचलले. माऊली म्हणते हळूच उचलले. आता एवढं जड आहे ते हळूच उचलले, म्हणजे तो इतका लीलया उचलू शकतोय ते एवढं जड असलं तरी. ही त्याची या हळूच शब्दामधली गंमत. लीला लीलया. धनुष्य उचलले पांडुकुमारे. पंडुकुमारे पंडूचा पुत्र म्हणून पंडुकुमार. ते वेळी अर्जुन म्हणत असे देवा. अर्जुन देवाला त्यावेळी म्हणाला, आता झड करी रथू पेलावा. रथ पेलायचा आहे. आजकाल हा पेल देणं शब्द खूप आलाय बरं का. म्हणजे कपॅसिटीने करून जाणे. आणखीन गाण्याकडे अर्थ पण आहे म्हणतात, पण त्याच्यात आपल्याला जायचं नाही. एखादी गोष्ट सक्षमतेने उचलून धरणे, पेलणे, हा खरा अर्थ आहे. नेऊन मध्ये घालावा दोघीदा. अर्जुन देवाला म्हणू लागला, देवा आता लवकर रथ हाका आणि दोन्ही सैन्यांच्या मध्ये बरोबर मध उभा करा. अरे कशाला, पुढे येईल. जव मी नावेक हे सकाळ वीर सैनिक, न्याहाळी न अशेख झुंजते जे. झुंजणारे ते मी. अशेख म्हणजे काय बघायला लागेल. मी न्याहाळीन, बघीन, बारकावेने बघीन. कोण? सगळे वीर सैनिक बघीन. नाविकता पण बघायला लागेल, कारण या युद्धात जे वीर लढण्याकरता आलेले आहेत त्या सर्वांना घटकाभर मी पाहून घेतो. आधी बघायचं आणि मग हल्ला करायचा. बघा आपल्या जीवनात त्या गोष्टीला महत्त्व आहे का? अरे आधी नीट बघ, समजून घे, मग कर ना. दिसलं की हाण, असं नाहीये. दिसतं तसं नसतं. समजून घे. समजून घेण्यात घोटाळा झालाय. पटकन करायचं. परवा जो आपला 22 मध्ये विजय झाला की काय भयानक चाललंय. त्याचं कारण नीट बघ, विचार कर, बरं वाईट समजून घे ना, मग कर ना. गेला आणि हाणला, दिला आणि मारून टाकला, असं नको. माऊलीने सांगून ठेवलं. अर्जुन म्हणाला, ते मला नीट बघून घेऊ दे, मग बघून घेईन मी त्यांच्याकडे. येथ आले असती आघावे, परिकवण्यासी म्या झुंजावे, रणी लागे पाहावे म्हणून या. कोणाशी मला झुंज द्यायचे, लढायचंय, ते बघावं लागतंय, म्हणून हे काम करायचंय. कुठलं? मध्ये जाऊन बघण्याचं. या ठिकाणी सर्वच जण आले आहेत, तरी मी कोणाशी युद्धात लढायचं हे पाहिलं पाहिजे. तोच विषय 71ला झाला. बहुधा हे अरे मीटर चुकला, 72 ओवीचा मीटर. बहुत करून कौरव हे आतुर दुस्वभाव, दुर्बुद्धी दुस्वभाव, दुष्ट दुर्गन सगळे दू आहे, आपल्याला सु हवं आहे. आणि युधिष्ठिराची काय गडबड झाली की दुर्योधनाला सुद्धा तो चांगला सद्गुण विकृती सावरकर म्हणायचं, सुयोधन म्हणायचा. अरे तो दू आहे. इथं दुर्बुद्धी म्हटलंय भगवंतानी, म्हणजे गीतेत म्हटलंय, अर्जुनाने म्हटलंय. दूरच्या ठिकाणी दूच म्हण. हे त्या धर्मराजाला आधी कोणी सांगितलं नाही. नाहीतर चित्र वेगळं दिसलं असतं का? आपण एक कल्पना करूया माऊली, की माऊली काय म्हणाली? दुर्बुद्ध है, दुर्जन है. इथे काय आलंय? दुष्ट.
है ना. हा काय म्हणत होता, सुयोधन सुशासन. अरे कसलं सुशासन, ते शासन बरं नव्हतं म्हणून त्याला हे केलं, युद्ध करावं लागलं भगवंताला अर्जुनाच्या माध्यमातून. जर यांनी हे दुष्कृत्याच्या ठिकाणी चांगलंच आहे असं पाहिलं नसतं तर काय झालं असतं, तर द्यूतच लावला नसता. द्यूतामध्ये हारायचा प्रसंगच नाही. केव्हा तरी कुठेतरी आधीच डाव साधला असता की याची लायकी नाही आहे, हा या पृथ्वीवरती भार झालाय, मातलाय, छळतोय प्रजेला, याच्या हातून हे कृत्य व्हायची वाट बघितली नसती. पण तो त्याला सुयोधन सुशासन म्हणत राहिला म्हणून गोळ झाला. म्हणून सावरकर म्हणाले की जे आहे ते समजून घ्या, उगाच सकारात्मकतेच्या अति आहारात जाऊ नका. बहुधा हे कौरव फार दुष्ट उतावळ्या स्वभावाचे आहेत. पराक्रम नाही त्यांच्याकडे, तरी युद्धाची आस बाळगतात. बहुत करून कौरव हे आतुर दुस्वभाव, वाटी वावीण हाव, क्षमता नाही तरी हावे, बांधिती झुंजी. ते झालं 72चा अर्थ सांगितला. झुंजाची आवड धरिती, परी संग्रामी धीर नवती, हे सांगून राया प्रतिगाय संजीवणे. बहुधा एक कौरव दुष्ट उतावळ्या स्वभावाचे आहेत. पराक्रमा वाचून युद्धाची हौस धरतायत, आवडतं धरतात पण युद्धात धैर्य धरून लढत नाही, त्यांची क्षमता नाही. आता हे असं धृतराष्ट्राला सांगून संजय म्हणतो. आता संजय पुढे जे म्हणणार आहे ना ते माऊलींनी बघून आधी ही थोडी प्रस्तावना केली. 72-73 हे 72 आहे, कारण दुर्बुद्धे प्रियच्या चिकीर्षवोपर्यंत अर्जुनाचंच कथन दिसतंय ना. मग एकदम धृतराष्ट्राला संजय पुढे म्हणतो हे जोडायचे, कारण पुढे संजय उवाच आहे. म्हणून काय म्हणते माऊलीने आधीच सांगून ठेवलं की हे आवडतं धरतात पण युद्धात धैर्य धरून लढत नाहीत, असं धृतराष्ट्राला सांगून पुढे संजय म्हणाला. पुढे संजयाचं वचन. तर नकारात्मकतेच्या बाजूने असल्यामुळे त्यांच्यामध्ये खरेखुरे दोष आहेत की त्यांच्यामध्ये आवड आहे पण धैर्य नाही, दुष्ट आणि उतावळा स्वभाव आहे. हे सगळे दुर्गुण एका ठिकाणी साठलेत त्या कौरवांच्या ठिकाणी आणि त्यांच्या बाजूने लढणाऱ्यांच्या ठिकाणी, हे त्यात दाखवायचे. आणि एकदा दुर्गुण एक आला की त्याच्याबरोबर 10 येतात. म्हणून एखादा दुर्गुण देखील दूर करण्याचा प्रयत्न आपण करायला हवा, हे यातून सूचित होतं. जसं जसं तिथे युद्ध आहे, तिथे काही मार्गदर्शन आहे, कर्मयोग आहे, पुढं सगळे योग आहेत, भक्तिज्ञान योग आहे, ध्यानयोग आहे. पण अशा बिटवीन द लाईन्स आधी पण काय काय शिकत जायचं. हे फक्त त्या युद्धाचं शास्त्र आहे असं नाही, त्या युद्धाचं आहेच. काही जणांनी उलटाच अर्थ लावला आहे की म्हणे ते युद्ध मनातलंच आहे असं म्हणायचं आहे. आहेच ना, मनातलं युद्ध आहे, पण आधी तिथे होतं. तिथे दुष्ट दुर्जनांना धडा शिकवायचाच होता. तिथे सुशासन निर्माण करायचंच होतं. पण आपल्याला या रोजच्या आतल्या कामासाठी पण त्याचा अर्थ लावता येतो आणि उपयोगी पडतो. हे या निमित्ताने आता मला तुम्हाला सांगायचं होतं. आता याच्या ओव्या होणार नाही, पण श्लोक वाचून ठेवू 24 पासून. 24, 25, 26, 27 श्लोक माऊलीने एकत्र घेतलेत किंवा या महाराजांनी एकत्र घेतलेत, यांनी एकत्र घेतलेत. आणि मग त्याचं पुढे अर्थाने ओव्या माऊलीने लिहिले 74 ते 92, 192. ऑफकोर्स 174 to 192. पण त्या पुढे आता आपण काय करूया, हे श्लोक वाचून ठेवूया माऊली.
या माऊलीचं इतकं गाढ प्रेम असतं. मगाशी मी तुम्हाला म्हणालो की अनंत अपार अमृतानुभव हा विषय आहे. आणि निखालस प्रेम हे पण उपयोगी पडतं. तर हे जे माऊलीचं निखालस प्रेम आहे ते आमच्या माऊलीच्या शेवटच्या काळामध्ये ते देखील मला उपयोगी पडलं. जसा तो अमृतानुभवाचा टेरर फायनल अंतिम विचार मधून मधून उपयोगी पडला, सतत उपयोगी पडला असं नाही मी दावा करणार, पण मधून मधून उपयोगी पडला. धिस विल पास, दिस इज व्हेरी स्मॉल, हे जे अधेमध्ये का होईना आले ते या अमृतानुभव आणि ज्ञानेश्वरीमुळे आहे. तसंच ही माऊली आपल्याला प्रेमाची सावली धरते. या सगळ्या काळामध्ये 4 वर्षाच्या काळामध्ये आपण वर्षभर हे करतोय जवळजवळ, मला वाटतं नाही त्यासाठी आधी उपनिषद होतं नाही का. पण ह्या माऊलीचा हा जो काही सेवा काळ आपला चालला आहे या सगळ्या काळामध्ये त्या माऊलीचं जे प्रेम आहे ते देखील उपयोगी पडतं. कारण दुःखी मनाला खरी फुंकर प्रेमाची, खरा दिलासा प्रेमाचा, हे माऊलीने दाखवून दिलं. आणि नाही आहे गेली 800 वर्ष, 725 26 31 वर्ष झाली असतील, 731 वर्ष झाली असतील. 1300 ते 2000 ही 26 ती 5. तर प्रेमाचा मोठा दिलासा आहे. म्हणून एक भावनेच्या स्तरावर आत्यंतिक प्रेम आणि एक विचारांच्या स्तरावर अत्यंत कडक विचार, हे दोन्ही कोणी दिलं? माऊलीने दिलं. उपनिषदाने तर दिलं. उपनिषद नाही तर गीता नाही, गीता नाही तर माऊली नाही, माऊली नाही तर ज्ञानेश्वरी नाही, असं आहे ना ते शेव. तर ते सगळं आहे. आपण श्लोक वाचूया. एव मुक्तो ऋषिकेश गुडाकेशेन भारत सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमं भीष्मद्रोण प्रमुखतः सर्वेषां च महीक्षिताम् उवाच पार्थ पश्येतान् समवेतान् कुरुनिति तत्र पश्यत् स्थितान् पार्थ पितॄनथ पितामहान् आचार्यान् मातुलान् भ्रातॄन् पुत्रान् पौत्रान् सखेन सदा. आता सगळे नातेवाईक समोर दिसायला लागले. श्वशुरान् सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि तान् समीक्ष्य च कौन्तेय सर्वान् बन्धूनवस्थितान् कृपया परयाविष्टो विषदन्निदमब्रवीत्. आता विषाद झाला. अर्जुन विषाद योग. पुढे चालू राहणार आहे. किती रडणार आहे? भरपूर. तुम्ही आम्ही रडतो का नाही? हो रडतो. खातो का नाही? खातो. मग काय आहे? आपण अर्जुन आहोत. आणि मग काय आहे पुढं? मग भगवंत येतो म्हणतो चलो म्हणतो. आम्ही RSS मध्ये असताना सकाळी पहाटे संघ शिक्षा वर्गात उठायचा मोठा कंटाळा यायचा. तर एक गुरुजी होते ते असे चला उठा चला उठा. दुसरे एक भोपाळ्या म्हणत यायचे आणि कडक पण होते. चला उठा चला चला वेळ झाली, शंख वाजला उठा. तर असे वेगवेगळ्या प्रकाराने त्या झोपेतून उठवणारे हे आपले वेगवेगळे संत महात्मे ते आपल्याला बरोबर करतात. पण वाचलं पाहिजे. मी काय सगळं वाचणार आहे होय? हे तो नाही खतम होने वाला है, आपको करना है. तुम्हाला करायचं आहे. मग कशाला टाइमपास करतोय? अरे बाबा आठवण राहत नाही तुम्हाला. मला तरी कुठं राहते? बोलायचं आहे म्हणून राहते. आठवण राहिली पाहिजे म्हणून वाचायचं. थोडे इतर विचारही ठेवता येतात. कोणी बघतंय नाही बघतंय भाग परमेश्वराधीन. कर्मकारावर कुवे मिळा. कोण बघत असेल? बघता कालचं गंमत अशी झाली 500 लोकांनी 2-2.5 तासात बघितलं. अहो किती बघितलं? 1 मिनिट, अर्धा मिनिट, पाव मिनिट माहीत नाही, पण बस पाहिलं फेसबुकवर. सो लेट इट बी. राहू द्या डोळ्यासमोर. कधी काय कसा कोणाला उपयोग होईल सांगता येत नाही. म्हणून करायचंय हे उपयोगी, म्हणून पण करायचंय.
काहीतरी कर्तव्य कर्म म्हणून नव्हे, तुम्हाला उपयोगी आहे, तुम्हाला उपयोगी आहे म्हणून करायचं आहे, वाचायचं आहे, समजून घ्यायचं आहे आणि अंगी आणायचा प्रयत्न करायचा. मुरायला वेळ लागतो. काल एक मित्र म्हणला, अरे तू काय एवढं वाचतो? अहो म्हणलं, ते मुरायला वेळ लागतो, मुरतंय हळूहळू, असं आहे त्याच्यामध्ये. जय श्रीराम. मला वाटलं असा हात केल्यावर बंद पण होते.